बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये अंकिता आणि अभिजितची तर अजिबातच पटत नाही। अंकिताला अभिजितचा स्वभाव आवडत नाही किंवा त्याचा गेम आवडत नाही आणि अंकिता तर नेहमीच बोलत असते की मी आता अभिजित सोबत कधीच बोलणार नाही, कारण मला असं वाटतं की एकीकडे अंकिताला अभिजितचा नेचर आवडत नसणार किंवा त्याचा गेम आवडत नसणार किंवा त्याचे विचार आवडत नसणार, पण अंकिताला माहित नाही की अभिजितसाठी अंकिता किती इम्पॉर्टंट आहे आणि अभिजित अंकिताच्या मागे तिच्या विषयी काय बोलत असतो या विषयीच मी बोलणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। रिसेंटली आपण पाहिलं आहे की अंकिता अभिजितला इग्नोर करण्याचा प्रयत्न करते। अंकिता अभिजित सोबत बोलत पण नाही, कारण अभिजित आणि अंकितामध्ये नॉर्मल काहीच नाही। हे दोघं 2 आठवडे झालेत अंकिता अभिजित सोबत नीट बोलत नाही आणि बोलण्याचा प्रयत्न पण करत नाही, पण अभिजितच्या मनात अंकिता विषय असं काहीच नाहीये। अभिजित तर निकीला बोलत होता की त्याच्या मनात अंकिताची जेवढी किंमत आहे, जेवढा इम्पॉर्टंट आहे तो कोणासाठीच नाहीये आणि निकी अंकिताला हे पण बोलत होती की अभिजित मला जेवढा इम्पॉर्टंट देत नाही त्याच्यापेक्षा तुला जास्त इम्पॉर्टंट देतो, तुझी जास्त किंमत करतो। आणि जेव्हा रितेश सरांनी तुझं नाव घेतलं होतं एविक्शन साठी तेव्हा तो रडला होता आणि तो हे पण बोलला होता की आता मी संपलो म्हणून। आता होऊ शकते की अंकिताच्या मनात अभिजित जो काही विचार आहे आणि ज्यामुळे ती बोलत नाही, ज्यामुळे अभिजितला ती इग्नोर करण्याचा प्रयत्न करते आणि निकीचं हे बोलणं ऐकून असं वाटतंय की आता अंकिता अभिजित सोबत बोलायला चालू करणार, कारण तिला आता माहिती झालं आहे की अभिजितच्या मनामध्ये अंकिताविषयी खूप जास्त प्रेम आहे। अभिजितला अंकिता निक्कीपेक्षा जास्त दर्जाची वाटते, निक्कीपेक्षा जास्त किमतीची वाटते आणि म्हणूनच अभिजितच्या ह्या गोष्टी निक्कीने अंकिता सोबत शेअर केल्या।